घेऊन गेलेले, आता सरकारला जाग आली असं वाटतं का तुम्हाला? नाही, जरांगे पाटलांना जे डेट दिली, जो अल्टिमेटम दिला, जेव्हा त्यांना वेळ दिला, सरकार काय करतंय? सरकारने यापूर्वी 3 वेळा त्यांना तारखा दिल्या, पण घाईघाईमध्ये मात्र कुठलाही निर्णय होता कामा नये, घाईघाईने निर्णय होऊन कुठल्या समाजाचं नुकसानही करता कामा नये, ही सुद्धा आमची भूमिका आहे. आम्हाला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठेही बाधा येणार नाही, याची काळजी सरकारने घेतलीच पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन मराठा समाजाला हे आरक्षण देताना ते टिकाऊ असलं पाहिजे. निवडणुकीच्या वेळेस थातूरमातूर करून निवडणुका निपटवून मराठा समाजाला पुन्हा वाऱ्यावर सोडण्याचं काम होऊ नये, हे धंदे आता सरकारने बंद केले पाहिजेत. मागच्या वेळेस 2014 ते 19मध्ये हेच केलं आणि ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. आता हे सगळे जे काही आहे, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा सगळा धंदा सरकार त्यांना वेळ देतो आहे, मागतो आहे आणि काहीतरी केल्याचं दाखवतो आहे. पण मला एवढीच सरकारना माझी सूचना आहे की तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते टिकाऊ द्या, ते टिकलं पाहिजेत. वारंवार पुन्हा मराठा समाजाचा विषय पुढे येता कामा नये आणि ओबीसीचं नुकसानही होता कामा नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. नाहीतर इकडे जर नुकसान झालं तर त्याचेही आम्ही सरकारला ओबीसीचं नुकसान करून मराठ्याला फायदा होईल, मराठ्याचं नुकसान करून ओबीसीला फायदा होईल, अशा प्रकारची कुठलीही भूमिका सरकारने घेऊ नये, एवढंच आमचं त्यांना सूचना आहे. हो, आता जे